हॅलो, वेलकम बॅक टू अंकिता ट्रेंडी क्रिएशन्स. तर ज्वेलरी प्राईस काढायची कशी हे आपण आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर व्हिडिओला वेळ न घालवता आपण लगेच स्टार्ट करूयात. तर इथे मी काही ज्वेलरीचे प्रोडक्ट घेतलेले आहेत, मी बनवलेले. त्यानंतर इथे लागणारं आपल्याला चार्ट आहे, तो मी करून घेतलेला आहे. व्हिडिओचं मोटिव्ह हेच आहे की तुम्हाला व्यवस्थित हे समजावं आणि तुम्ही जितकं शक्य तितकं घेण्याचा प्रयत्न नक्की करा. काही डाऊट्स असतील तर मला सांगा. रॉ मटेरियल, मजुरी, पॅकेजिंग आणि कुरिअर चार्जेस हे आपले 4 मुद्दे आहेत जे ज्वेलरीची प्राईस काढायची कशी हे यासाठी यूज होणार आहेत. तर इथे मी नथ घेतलेली आहे आणि हे नथीला सामान जे आपण यूज केलेलं आहे त्यामध्ये बघा मयूरचा ड्रॉप आहे, त्यानंतर गोल्डन मनी आहेत, मोती आहे, ती तार लागलेली आहे, आपल्याला रॅपिंग तार आहे. हे जे आपण यूज केलेलं आहे ना मटेरियल किंवा कोणतंही, आता इथं मी साईडला एअर कप्स घेतलेले आहेत. तर एअर कप्सला जे तुमचं चंद्रा लागलेले आहेत, त्यानंतर खालचा क्रिस्टल लागलेला आहे, तार आहे. तर ते किती तुम्ही प्राइजिंग असेल त्याची, त्यावरून ते तुम्ही लागलेला कच्चा माल किती लागतोय हे तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्यावरून ते काउंट करा. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण इथे मजुरी म्हणजे काय, तुम्ही जे प्रोडक्ट बनवताय, जितकी तुम्ही मेहनत घेताय त्यासाठी कष्ट तर लागतातच ना. तर त्याचा तुम्ही व्यवस्थित तुमचा जो मोबदला आहे तो नक्की लावा. 50, 100, 150 असं तुम्ही लावू शकता एका तासाचे. जितका टाईम तुम्हाला लागतोय तितका टाईम त्यावरून तुम्ही बघा, किंवा तुम्हाला जशी प्राईस ठेवायची आहे, तुम्हाला जो मोबदला द्यायचा, आपल्या कामाचा मोबदला आपण ठरवायचा आहे किंवा इतर कोणी ठरवू शकत नाही. तुम्हाला लागलेला टाईम किती आहे तो त्यावरून ती मजुरी तुमची ठरणार आहे. त्यानंतर इथे पॅकेजिंगचा ऑप्शन आहे. तो पॅकेजिंग साठी ती नथ पॅक करायला तुम्हाला काय लागणार आहे, छोटीशी बॅग लागणार आहे. आणि त्यानंतर बॉक्ससुद्धा लागणार आहे. थँक्यूचे कार्ड असेल, थँक्यूचे कार्डसुद्धा तुम्ही होममेडसुद्धा बनवू शकता किंवा रेडीमेडसुद्धा घेतलेत तरी चालेल, असं काही नाही आहे. तर असं एक्झेट्रा तो खर्च ओव्हरऑल किती होतोय ते काउंट करा. तो खर्च काही इतकासा लागत नाही, 1-1.5 रुपयाचा असतो. बॉक्सेस लागतात जर चांगले ह्याचे यूज केलेत तर. त्यानंतर इथे कुरिअरचे चार्जेस असतात, म्हणजे डिपेंड्स करतं लोकेशनवरती. 50, 60, 70, 80, 90, 100 किंवा 100च्या प्लससुद्धा असू शकतं. काही फिक्स चार्जेस असतात प्रत्येक लोकेशनवरती जाण्यासाठी. काहींच्या कुरिअर ऑफिसमध्ये अशीच असतं की डिपेंड्स वजनावरतीही करतं, लोकेशनवरतीही करतं. तर तुम्ही प्रोडक्टमध्ये हे काउंट केलं तरी चालेल. प्रोडक्टमध्ये म्हणजे तुमचं प्रोडक्ट असेल 200 रुपयाचं आणि शिपिंगचे चार्जेस असतील 70 रुपये. ठीक आहे. तर तुम्ही 270 असं कस्टमरला सांगू शकता, किंवा जर तुम्हाला कस्टमरला सांगायचं नसेल की फ्री शिपिंग आहे म्हणून, तर तुम्ही असं सांगा 200 आपलं प्रोडक्ट चार्जेस आहेत आणि विथ एक्स्ट्रा शिपिंग 70 रुपीज असतील. तर तुम्ही असं सांगू शकता. इथे बघा मी व्यवस्थित हे डिझाईन वगैरे छान मस्त असे बनवलेले आहेत. इथे चंद्राचे इयर कप्स मी बनवलेले आहेत. आता हे चंद्रा किती लागलेला आहे, त्याच्यामध्ये 2 चंद्रा घेतलेले आहेत. तर हे मी डझनामध्येच घेतलेलं आहे, बरोबर. तर मग याचं तुम्ही साधारण किती प्राइसिंग होऊ शकते हे काढा. तुमच्यासाठी जर हा व्हिडिओ थोडाही युजफुल वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत, तुमचे कोणी रिलेटिव्समध्ये कोणी बनवत असेल, फ्रेंड्स असतील तर त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. त्यांनाही याचा यूज नक्कीच होईल. आणि तुम्हाला जराही माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत जा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि थँक्यू सो मच गाईज फॉर युअर सपोर्ट.